संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक आंदोलनानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला होता। त्यांनी आज मराठा समाजासह इतर संघटनांनी आज अक्कलकोट बंदचा इशारा दिला होता आणि त्याला स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला दिसतोय। संपूर्ण अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। सर्वसामान्य दुकानं असतील, व्यापाऱ्यांचे बाजारपेठ असेल, हे सर्व बंद आहे। भाविक मोठ्या संख्येने इथं येत आहेत। भाविकांचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे। मात्र ज्या पद्धतीने काल यातले जे आरोपी होते दीपक काटे आणि त्याचा सहकारी, या दोघांनाही जामीन मिळाल्यामुळं समाज जास्त आक्रमक झालेला आहे। ह्याच्याबरोबर इतर 8 आरोपींना अजूनही फरार आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, त्यांना अजून पकडण्यात आलेलं नाही आणि त्यामुळंच सध्या समाज या सर्व प्रकाराविरुद्ध आक्रमक झालेला आहे। आणि त्यामुळं आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेड, मराठा समाज आणि इतर संघटनांनी अक्कलकोट बंदची हाक दिली होती आणि त्याला आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। थोडेफार भाविकांना याचा फटका बसणार आहे। मात्र ज्या पद्धतीने ही आंदोलन झालं होतं, ज्या पद्धतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाली होती, त्यानंतर आक्रमक झालेल्या हे जो समाज आहे आणि हे सर्व कार्यकर्ते ते आता रस्त्यावर उतरवू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत असलं तरी व्यापाऱ्यांनी मात्र संपूर्ण अक्कलकोट कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि या बंदला प्रतिसाद दिलेला आहे, या बंदला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळं आज अक्कलकोट हे पूर्ण बंद असणार आहे आणि त्या पद्धतीने प्रशासनही तयारीला लागलेलं आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।